वा, ऑल द व्हेरी बेस्ट. युद्धाचं मैदान छान सज्ज झालेलं आहे. तिलोत्तमा मावशीच्या चारही सुना आज पाक योद्ध्या झालेल्या आहेत. तुम्हाला खूप शुभेच्छा. तुम्हाला पदार्थ करायचे आहेत. अमृता वहिनी, ऑल द बेस्ट. सावली, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. छान पदार्थ करा. माझी मावशी आणि माझे काका परीक्षण करणार आहेत. ते तुम्हाला मार्क्स देणार आहेत. तुम्हाला पण ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. आणि आमचा बबलू असणार आहे सुपरवायझर. जमेल ना बबलू? 100% जमणार. कोणी काही हायगाय केली तर मला सांगशील ना बबलू? यस सर, 110%. बघा, एका मिनिटात 10% वाढतात बबलूचे. आता कुठल्या जोडीने कुठल्या टेबलवरती जायचं ही मी सांगणार आहे. ओके, सगळ्यात आधी तारा आणि सोहम, तुम्ही उत्साहाच्या भरात थोडे पुढे आलेले आहात. जरा मागे जाल का? ऐश्वर्या आणि नील, तुम्ही इकडे या. सावली आणि सारंग, तुम्ही त्या मागच्या टेबलवरती जा. बंधू राजकुमार, माहिती आहे. या. मावशी, याला अजून थोडा वेळ कळलं नसतं, मी SMS केला असता. चला, आता पुढची सूचना देतो. तुम्हाला नेमका कुठला पदार्थ करायचा आहे. आता तुमच्या टेबलवरती पाट्या ठेवलेल्या आहेत. पाट्या तुम्हाला समोर दिसत आहेत. जोडीने तुम्ही ती पाटी उचलायची आणि आम्हाला सांगायचं की तुमच्या पाटीवरती नेमका कुठला पदार्थ लिहिलेला आहे. ओके, आता जोडीने एक एक पाटी आम्हाला दाखवा, म्हणजे आम्हाला कळेल की कोण कुठला पदार्थ करणार आहे. मावशी, पहिला मान कोणाचा? पहिला मान हा, मला असं वाटतंय आमचं शेंडेफळ सोहम आणि त्याची बायको तारा. चला, पाटी दाखवा आणि सांगा कुठला पदार्थ आहे तुमच्या पाटीवर. वरण आणि बट्ट्या. वरण बट्ट्या. ऑल द बेस्ट. छान करा. ऐश्वर्या वहिनी आणि नील दादा, तुमच्या पाठीवरती काय लिहिलंय? बाप रे, केवढा अवघड पदार्थ आलाय. झुणका भाकर. नाही, इझी आहे, जमेल मला. नाही नाही, इझी त्यांच्यासाठी आहे ज्या बायका किचन मध्ये जातात आणि काम करतात. तू कधी जातेस ना किचन मध्ये? मॉम, तुम्ही बघाच एकदा. जमेल जमेल, कर. वा वा, खूपच छान पदार्थ करायचा आहे. झुणका आणि भाकर, ठेचा काय बोलण्यामध्ये आहेच, हो की नाही मावशी? चला चला, आता पुढची जोडी. पुढची जोडी आहे अमृता वहिनी आणि राजकुमार दादा. सांगा कुठला पदार्थ आहे तुमच्या पाठीवर? मलेशियन लक्सा. अरे बापरे, आता काय जमेल का? येतं ना तुला? हो, मी आता मध्यंतरीची रेसिपी बघितली होती, जमेल. काका, काय सुनेविषयी काय म्हणणं आहे? हा, अरे अमृता आमची हुशार आहे आणि सुगरण आहे, जमणार. छान. एक मात्र बरे, परीक्षकांना सगळ्यांकडून अगदी इक्वली चांगल्या चांगल्या अपेक्षा आहेत, हो की नाही? खूप शुभेच्छा. आणि आता सावली आणि सारंग, बघा तुमच्या पाठीवरती कोणता पदार्थ लिहिलाय. 3, 2, 1. हे काय? जॅपनीज सुशी. काय? जॅपनीज सुशी. ओ माय गॉड. आता कसं होणार? आळंदी सारख्या ठिकाणी वाढलेली आमची सावली, एवढ्या धार्मिक वातावरणात पवित्र ठिकाणी वाढलेली सावली, जॅपनीज पदार्थ सुशी कशी करणार आहे हे पाहताना जरा मज्जा येणार आहे. काय जमेल का सारंग? जमेल जमेल, माझा विश्वास आहे सावलीवर. नाही जमणार सारंग सर. अगदी जमेल सावली, एवढं काय त्यात. आणि जर काही गणलंच तर शेवटी खाणार कोण आहे? संघर्षणच, त्याच पोट बिघडेल. वा मावशी, ते बघ तुझे संस्कार सावलीच्या पाठीशी म्हणजे बायकोच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे सारंग. फारच छान. ऑल द बेस्ट. आजची स्पर्धा आहे, आजचं म्हणजे आता एक पाकयुद्ध या घरामध्ये होणार आहे, हो की नाही? पण काका, आजच्या खेळाची गंमत जरा वेगळी आहे. इथे कसं, समजा सासू सुनेला म्हणाली की अगं काय ग, पदार्थामध्ये मीठच नाहीये, तर नवरा तिची बाजू घेणार आहे आणि म्हणणार आहे अगं आई, तिची काही चूक नाहीये, माझ्या हातून मीठ टाकायचं राहिलं. असं बायकोच्या चुका झाकायचा हा सगळा कार्यक्रम आहे. काका, ही वेळ कधी तुमच्यावरती आली आहे का, बायकोच्या चुका झाकण्याची? अरे देवा, आता झालं गेलं ते होऊन गेलं. हो, जुन्या गोष्टी कशाला उघडायचं? त्याला उघडायचं. अगदी बरोबर आहे काका तुमचं. चला,
आता सावली करणार आहे जॅपनीज सुशी. नेमकी करणार कशी? खरं सांगायचं तर सुशी हा जॅपनीज नॉनव्हेज पदार्थ आहे, पण आपल्या भारतीयांची खासियत काय आहे, आपण कुठल्याही पदार्थाला आपल्या बाजूने वळवून घेतो. आणि आता सुशी हा पदार्थ तर माझ्यासारखा प्युअर व्हेज झालाय, म्हणजे इतका व्हेज झालाय की त्याच्यावरती आजकाल आपण तुपाची धार सोडून सुद्धा खातो. काहीतरी तुझं. अगं खरंच मावशी. पण आता सावली हा पदार्थ कसा करणार आहे मला जरा उत्सुकता आहे. ओके, ऑल द बेस्ट. ओके, आता तुमच्यासाठी महत्वाची सूचना. तुमच्या टेबलवरती चिठ्ठी ठेवलेली आहे. त्या चिठ्ठीवरती तुमच्या पदार्थासाठी कुठलं साहित्य लागणार आहे त्याची यादी आहे. हे साहित्य मला पाठ आहे, तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल. बबलू सुपरवायझिंग करणारे, परीक्षक तयार आहेत. 5 मिनिटाच्या आत तुम्हाला साहित्य घेऊन यायचंय. रेडी आहात का? 3, 2, 1 पटकन घेऊन या साहित्य. बबलू जा सुपरवायझिंग. त्या मूर्ख मुलीच्या हाताला मी एकही गोष्ट लागू देणार नाही. काय असेल? ओ, एवोकाडो. हा एवोकाडो तिला मिळणारच नाही. चला चला चला, लवकर लवकर लवकर, शेवटची 2 मिनिटं शिल्लक. या बाईला एवढं एक्सपेन्सिव्ह घड्याळ दिलं, हिची हाव काय संपत नाहीये. संपवायचंय, कॉम्पिटिशन चालू आहे. दादा, वहिनीला मदत कर ना. करतोय मी, कळलं का? वहिनी, हे पीठ मला हवंय. 1 मिनिट, हे पीठ माझं मी घेतलंय आता. हो, तुम्ही दुसरं काय ना आमच्या लिस्ट मध्ये हे लिहिलंय तर मी घे ना दुसरं तारा. वहिनी द्या ना. वहिनी वहिनी. तारा, काय केलंस हे? वेळ संपली. वा मावशी, तुझ्या 4ही सुना स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य घेऊन आलेले आहेत, हो की नाही? सुपरवायझर, यस सर. काय खबर? मावशी, हा? तुझ्या या इकडच्या 2 सुना अचानक उजळल्या आहेत का भीतीने पांढऱ्या पडल्या आहेत? संकर्षण, उगाच थट्टा मस्करी करू नकोस. हं? माझ्या सुना गोऱ्याच आहेत आणि सुंदर देखील आहेत, कारण त्या माझ्या सुना आहेत. खरंच आहे. वा वा, फार छान. सावली, हं? ते ॲव्होकाडो नाही आणलंस तू? एवोकाडो म्हणजे नाही, लिहिलं होतं नाही ते बघ. नाही मला मिळालंच नाही. आता काय करायचं? नाही कळत आहे. काय गडबड काय? काही नाही. काहीतरी गडबड आहे. नाही काय नाही. नाही, काहीतरी गडबड आहे. नाही 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 ना. नाही. थोडी गडबड व्हायला काही हरकत नाही, पण फार नका होऊ देऊ, कारण शेवटी खायचं मला आहे ना. नाही ना, तू टेन्शन नको घेऊ, करू आम्ही व्यवस्थित, हो ना? हा, ठीक आहे, करा, छान करा. ऑल द बेस्ट. थँक्यू. अरे रे 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 रे, हे एवढं पाणी का घातलंय? ते पडलं. नाही, एवढंच घालतात ना. एवढं लागतं भाकरीला? रिगरीचं पीठ आहे का उठणं आहे? एवढं पाणी? नाही नाहीये, भाकरीचंच पीठ आहे. अच्छा, मग एवढं लागत असेल. म्हणजे पुण्यामध्ये काय पाण्याची काही कमतरता नाही ना, त्यामुळे किती पाणी आपण वापरू शकतो. हीच भाकरी आमच्या परवणीत केली ना तर थेंबर पाण्यात करायला लागेल. पण छान दिसते, म्हणजे होईल छान, हो की नाही? हो, थँक्यू. नील दादा, ऑल द बेस्ट. थँक्यू. हाय सोहम आणि तारा. आरा रा 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 रा, हे काय चाललंय?
हे काय कांदा चिरतोय. कांदा चिरतोय. तुमचा मुळात पदार्थ काय आहे? दालबट्टी. वरण आणि बट्टा. हा. आम्ही दिलेला पदार्थ वरण बट्टे आहे. तुला करायची तर कर डाळ बट्टी. ते जरा घट्ट कर बरं. हो घट्ट कर, बरोबर आहे. तू बट्टी केलीस तर खाणारे लोक कट्टी करतील, एवढं लक्षात ठेव. त्याच्यामुळे वरण बट्ट्या कर. हा छान. ती कृती काय तुझी चालली होती? कांदा चिरतोय. कांद्याच्या पोटात चाकू जाऊ तरी दे. वरचेवरच आनंद घेतोय तो. ऑल द बेस्ट. हा तारा. बट्टी फारच हट्टी आहे नाही. राजकुमार दादा, स्वयंपाक चालू आहे. चुकून मोबाईल कडेमध्ये टाकशील, ऑनलाईन असलेली माणसं करपतील. नेहमी अमृता वहिनीनेच मदत करायला पाहिजे असं काही नाही ना. तू पण थोडा हातभार लावू शकतोस. वहिनी, सांग त्याला काम. हे घ्या. आहा, देऊन देऊन काय दिली? मिरचीच दिली. मी करू. हो. आणि अशा प्रकारे अमृता वहिनीने दिलेली मिरची राजकुमार दादाला लागली. ऑल द बेस्ट. छान. एकंदरीत आढावा पाहता चांगलं होणार आहे. सुपरवायझर, यस सर. ऑल सेट. यस. ते मळता येणार आहे? सावली वहिनी, पीठ मळायला जरा मदत कर ना. मॉम, चालेल का? चालेल. चालेल चालेल. ठीक आहे, हरकत नाही. कर मदत. छान सर. परीक्षकांचा कॉल. या मूर्ख मुलीला हे सगळं जमतं म्हणून तर ॲटिट्यूड आहे, पण हिचा पदार्थ बिघडवायचा कसा? सगळ्यांची नजर तर आमच्यावरच आहे. बबलू शेठ, येस सर. परीक्षकांपर्यंत निरोप आणा. अमृता वहिनी, ऑल द बेस्ट. मस्त टेस्टी बनवा. राजकुमार दादा, ऑल द बेस्ट. खा ना, खाऊन बघ, मस्त लागते. खा ना. सॉरी. मी मदत करू? नाही नाही, करतो मी. सोड. सावली वहिनी तिकडे आहे ना, म्हणून जमते मला. जमते ना. हम्म. नाही, हे मी खाणार आहे. वाईट बनवतो रे थांब. अरे बनवतो मी. ऑल द बेस्ट. थँक्यू. सावली वहिनी, सोमराव, मेनू कन्फर्म झाला का तुमचा? झालंय. झाला ना. सावली वहिनी, तुमची मदत झाली असेल तर तुम्ही निघू शकता. हो झालं. झालं ना वहिनी? झालं. अरे मॅडम, मस्त बनवा, मला खायचंय. मी हेल्प करले कर मदत. वा 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 दिल दादा, लय भारी वाटत. ऑल द बेस्ट. ऐश्वर्या वहिनी, तर चांगलं बनवू. काय मला खायचंय. नाही, मागच्या वेळी माझं पोट खराब झालं होतं ना, तर आता नको. ओ जातोच. ऑल द बेस्ट.
सगळ्यांचं ऑलमोस्ट होत आलंय. जरा एक शेवटची नजर मारून येतो मावशी. सावली, जॅपनीज सुशी पदार्थ तू केला? क्या बात है. आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं हा पदार्थ तुला इतका छान जमेल. दिसायलाच इतका छान दिसतोय, चवीला तर काय बहारदार असेल. कमाल. खरंच मराठी संस्कृती जपतेस तू. आपण असंच करतो ना, नवीन काहीतरी शिकतो, आपलं आहे ते पुढे घेऊन जातो. फार छान. आता मी हे खाणार आहे, पण त्याच्या आधी ना तुझ्यासाठी खास या 2 ओळी. वा. जगासाठी असेल महत्वाचं रंग, रूप आणि दिसणं, पण स्त्रीचं खरं सौंदर्य तिचं मन सुंदर असणं. वा, तुझं मन फार सुंदर आहे म्हणून तू हे सगळं छान नवीन करू शकतेस. धन्यवाद. कमाल. थँक्यू. मावशी, बोला. सगळ्यांची तयारी झाली आहे. एक अर्जंट कॉल येतोय. हो, काही हरकत नाही. यू विल मॅनेज ना? हो हो. क्यों बार बार फोन करी है? कळत नाहीये, फोन कट करतोय. हाँ, अरे क्या गिफ्ट चाहिए तुझे? एक्सपेंसिव गिफ्ट दिया है मैंने तुझे, वो घड़ी. हाँ, तू रख, अभी फोन रख. घर में एक प्रोग्राम चालू है कुकरी का. क्या तू घर आना चाहती है? पागल है क्या तू? हाँ, सुन बेबी, सुन ना. किसी को शक हो गया ना तो इसके बाद मैं एक भी गिफ्ट नहीं दे पाऊंगा. आजा तू घर पे. आजा. आई लव यू. आई सेड आई लव यू. बाय. फोन मत करना. ओके?